त्यांच्या लाईव्ह मध्ये आपण पाहतात नक्कीच. दरम्यान पुन्हा नक्कीच साहिलचा जिकर केला होता आणि प्रथमेश पाहायचा आहे 5 षटकांचा सामना असेल. लवकर घाई करायची आहे कारण अजून आपल्याला 3 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत. नक्कीच आई जीवदानी संघाला पाहायला गेलं तर एक पुढे चाल देण्यात आलेली आहे. नक्कीच त्यांची लढत होईल. माऊली तलवपड या संघासमोर त्यांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे. ते सुरेख असा चेंडू पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बाळगला होता प्रथमेश यांनी, मात्र त्याला मोडीत काढीत या ठिकाणी पाहायला भेटला. चांगला निर्धाव चेंडू यष्टीरक्षकच्या हातामध्ये विसावलाय प्रकाश यांच्या. दरम्यान कोणताही श्री गणेश न होताना पाहायला भेटला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. तो चेंडू पूर्ण मारण्याचा प्रयत्न पंचांच्या हात मात्र अवांतर धावसंख्येकडे दर्शवित असताना वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटला दुसऱ्या चेंडूवरती. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होतील. सरळच्या दिशेने आहे. फलंदाजाला बेनिफिट आहे. हार्दिक आहे त्या ठिकाणी. नक्कीच हार्दिकला अनुभव आहे. मात्र नक्कीच युवा खेळाडू आहे वैतीपाडा संघाकडनं. दरम्यान पुन्हा एकदा प्रशांत हार्दिकसाठी आता मात्र उंच मारण्याचा प्रयत्न असफल. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा ज्याप्रमाणे पहिला चेंडू हाताळला होता प्रथमेशसाठी तीच डिलिव्हरी पाहायला भेटली. पुन्हा एकदा हार्दिकसाठी सुद्धा बाउन्स पाहायला भेटला. तर बाउन्स खूप पिचवरती पाहायला भेटते. कधी चेंडू खाली राहतोय तर कधी उचली घेतोय. फलंदाज कुठेतरी फंबल होताना पाहायला भेटले. तर दरम्यान पुन्हा एकदा प्रशांत त्या मात्र नक्कीच एकदा पूर्ण केली आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावावर मात्र समाधान मानावं लागलं ते म्हणजेच वैतीपाडा या संघाला धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 4 या धावसंख्येवरती जाऊन ठेपलेला आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. पहिल्याच पॉवर प्लेचा शतक आहे. पॉवर प्लेचा शतक म्हणजे नक्कीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 30 बाहेर 2च लावलेले आहेत. त्याचा पुरेपूर फायदा घेणं गरजेचं आहे. मात्र डावखुऱ्या फलंदाजाला काय कळते काय बिघडते पाहायचं आहे. मात्र उंच मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. चेंडू आणि फळीचा कोणताही संपर्क होत नाही. चेंडू मात्र नक्कीच बाहेर निघणारा चेंडू पाहायला भेटला. प्रशांत याचा चांगली गोलंदाजी मानावी लागेल. जखडून ठेवलंय तो म्हणजेच गावदेवी संघाला. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रशांत आता सज्ज होताना आता मात्र ब्लॉकर मध्ये खेळून काढला चेंडू. हेलिकॉप्टर उडवला. आता मात्र लँड नाही झाला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली ती म्हणजेच प्रशांत याच्या चेंडूवरती सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना तर मात्र कुठेतरी गावदेवी वैतीपाडा संघ विचार करत असेल. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूवरती हाणामारीचं शतक आहे. पॉवर प्लेचं शतक आहे. कमीत कमी 10 ते 12 धावा ठोकणं गरजेचं होतं. मग त्या ठिकाणी धावसंख्येचा विचार केला तर 4च धावा. आता मात्र सेम डिलिव्हरी सेम शॉट. मात्र बॅटचा चेंडूचा सरळ संपर्क होताना चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. येतोय चौकार. या चौकारानेशी नक्कीच थोडीशी धावसंख्या पुढे जाताना पाहायला भेटली. या 8 या धावसंख्येवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला भेटले 5 षटकांचा सामना. नक्कीच पहिल्या षटकामध्ये ज्याप्रमाणे धावा पाहिजे होत्या त्याप्रमाणे धावा जमू शकला नाही गावदेवी संघ. मात्र या चौकारांशी थोडीशी धीरंगती त्यांना मिळाली असेल. नक्कीच येणारे अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 4 ओव्हर अजूनही हातामध्ये आहेत. 4 ओव्हरमध्ये अजूनही एक पॉवर प्लेचं शतक आहे. पॉवर प्लेच्या शतकामध्ये काय कमाल करतोय काही जोडी. ज्याप्रमाणे आपण पहिल्या राऊंड मध्ये ज्याप्रमाणे खेळी केली होती त्याप्रमाणेच केली पुन्हा एकदा पाहायला भेटेल का ते षटकार चौकारांची आतिषबाजी.
ह्या मैदानावरती गावदेवी संघाकडनं पाहायला भेटेल का कमबॅक करतो तो मधलपाडा संघ येणाऱ्या चेंडूवरती आपल्याला कळेल. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राकेश याला आपण पाहतोय. राकेश गोवारी नक्कीच त्यांना सुद्धा अभिनंदन असेल. शुभ विवाहामध्ये बंधनात ते सुद्धा आता थोड्याच महिन्यामध्ये बांधले जातील. राकेश गोवारी तर मात्र फुलटॉस चेंडू झेल घेण्याची शक्यता होती मात्र चेंडू निघून जातोय चौकाराच्या दिशेने. येतोय चौकार. चौकाराने धावसंख्या जाते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. आता मात्र हार्दिक ऑन फायर होताना पाहायला भेट. राकेशाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. फुलटॉस चेंडू होता. पुरेपूर फायदा उचलला त्या ठिकाणी. जर क्षेत्ररक्षक 19-20 जर आगे पिछे असते तर नक्कीच हा हातामध्ये झेल त्यांच्या विसावला असता. पण तसं काही घडलं नाहीये. त्या ठिकाणी हार्दिकला जीवनदान नक्कीच मिळालेलं आहे. त्याचा फायदा कुठपर्यंत उचलतोय ते पाहायला लागेल. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करताना पाहायला भेटला तो म्हणजेच मधलपाडा संघ. ज्याप्रमाणे जो विकेट त्या ठिकाणी गरजेचं होतं क्षेत्ररक्षण लावणं ती आता फील्ड आपल्याला पाहायला भेटली. पुन्हा राकेश आणि लेगच्या दिशेने खेळून काढल्या चेंडू मात्र वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटलाय. पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये दुपारच्या सत्रामध्ये पाहायला भेटलाय. अवांतर धावसंख्येत भर होताना 13 धावसंख्येवरती पोहोचतोय तो म्हणजेच गावदेवी संघ. आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जातो सीमारेषे पार. बॅटची थोडीशी एज लेगच्या दिशेने निघून गेला चेंडू. त्या ठिकाणी आउटफील्ड थोडीशी ठणक असल्या कारणाने चेंडू थांबत नाही. चेंडू निघून जातोय डायरेक्ट सीमारेषे पार. येतोय पुन्हा एक चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडू जरी वाईट हाताला तरी दुसऱ्या चेंडूवरती पुन्हा चौकार पाहायला भेटलाय. म्हणजे या चेंडूवरती 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेले आहेत वैतीपाडा संघाने. आता मात्र अजूनही या षटकामध्ये राकेश यांच्या षटकामध्ये अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूमध्ये काय कमाल करते हार्दिक आणि प्रथमेशची जोडी अजूनही मैदानामध्ये. 4 चेंडूमध्ये 4 धावांवर खेळतोय प्रथमेश आणि 4 चेंडूमध्ये 9 धावांवर खेळतो तो म्हणजे हार्दिक. पायाचा हार्दिक ऑन फायर होताना पाहायला भेटतात. मोठे फटके हार्दिकच्या बॅटेत नाही यायला भेटतात. तर माझा सरळ दिशेने खेळून काढला. आता चांगलं क्षेत्ररक्षण. तिकडे फेकी चांगली असती तर मात्र नक्कीच या ठिकाणी रनआउटचा चान्स निर्माण झाला असता. तो फेकी गचाळ असल्या कारणाने हार्दिकाला पुन्हा जीवनदान भेटतोय. तर मात्र डावकुरा हाताचा फलंदाज या ठिकाणी पाहायला भेटतोय. डावकुराच्या हाताला फलंदाजाला नक्कीच जोरात जर फटका खेळला तर नक्कीच सीमारेषा पार करेल यात काही शंका नाही. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. राकेश कमबॅक करतोय का पाहायचा आहे. सुरेख चेंडू मस्त चेंडू निघून गेलाय. आपण पाहतोय रिप्लाय मध्ये सुद्धा पाहू शकता आपण. थोडीशी चेंडू शॉर्टर चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न पुरेपूर होता परंतु पायांची जी हालचाल आहे ना ती हालचाल नव्हती. ज्या आता पाहतोय आपण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक नक्कीच केला राकेशने. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हातलेले आहेत. त्याप्रमाणे 2 चौकार आले होते. डावकुरा फलंदाज आहे प्रथमेश. प्रयत्न तर करतोय पण बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाही. पुन्हा एकदा पायाची हालचाल आहे. पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न सफल ठरतोय काय मात्र बॅटची एज लावून मग निघून जातोय. 30 सर्कलमध्ये फील्ड केल्या जातोय. तिथपर्यंत एक धाव नक्कीच पूर्ण होताना पाहायला भेटली. दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहतोय 19 धावेर संख्येवरती पोहोचलाय. त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपाडा हा संघ पाहायला भेटतोय. हार्दिक आणि प्रथमेश ही जोडी मैदानावर. हार्दिकचा विचार केला तर 5 चेंडू 10 धावेंवर. प्रथमेशचा विचार केला तर 7 चेंडू 5 धावेंवरती खेळतोय. चांगली गोलंदाजी राकेश मार्फत. जरी 2 चौकार आले तरी शेवटच्या चेंडूवरती मात्र 4 चेंडूमध्ये कमबॅक केल्या. 2 धावा देऊन आपण पाहतोय कमबॅक करताना राकेश गोवारी आला. दरम्यान तिसरा षटक घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रशांत पुन्हा सज्ज होताना पाहायला भेटतोय. प्रशांत राकेश हे दोन्ही बंधूंची जोडी आपण पाहतोय. दरम्यान नक्कीच एक प्रकाश किपर आपण पाहतोय. प्रकाशाला आपण नक्कीच गावदेवी
कन्हेर या संघातनं नक्कीच आपण खेळताना पाहिलं असेल का ज्यावेळी मोदलपाडा हा संघ तयार नव्हता त्यावेळी प्रकाश, प्रथम, राकेश, प्रशांत हे खेळाडू आहेत. हे खेळाडू कन्हेर संघातनं खेळत होते. दरम्यान आता मात्र त्यांनी स्वतःच्या जोरावरती एक मोदलपाडा टीम आपल्या गावाच्या नावाने एक टीम तयार केली आणि एक चांगली टीम आपण पाहतो या वैतरणा विभागामध्ये ब गटातनं खेळताना पाहायला भेटली ती म्हणजे मोदलपाडा, श्री गणेश मोदलपाडा. सुरुवातीच्या काळामध्ये नक्कीच मला आठवतं की ते प्रकाश खूप असं परिश्रम करून हे खेळाडू जमा केलेत आणि इथपर्यंत पोहोचलेत. दरम्यान पुन्हा प्रशांत घरत सज्ज होताना दुसरा शतक घेऊन येत आहेत. सरळच्या दिशेने खेळून काढल्या चेंडू, क्षेत्ररक्षण होत आहे चांगलं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, काय घडतंय काय बिघडतंय, चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. हार्दिक याची रनिंग पाहायला भेटली. दरम्यान 2 धावा नक्कीच या ठिकाणी पूर्ण होताना धावसंख्या 2 ने पुढे सरकताना धावसंख्येचा विचार केला तर 23 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय तो म्हणजे त्रिशिका 11 आईजी गावदेवी वैतीपाडा हा संघ. शॉर्टर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र काय घडतंय काय बिघडतंय पाहायचंय. घडी बाद होतोय, विकेट गमवावा लागतोय प्रथमेशाला. नक्कीच ज्याप्रमाणे प्रथमेशाने प्रीतम जात आहेत प्रथमेशाची जागा भरून घेण्यासाठी. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं विकेट आलाय. आता मात्र तुफानी खेळी प्रीतम याच्या मार्फत आपली पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये षटकार, एक चौकार आणि आपला संघ विजय मिळवून दिला. त्याच दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय पुन्हा गावदेवी वैतीपाडा संघ सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता मात्र सरळ खेळून काढल्या चेंडू बघूया क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि काय करताय षटकार येतोय या ठिकाणी. हार्दिक याच्या बॅटीतनं आपल्याला पाहायला भेटतो तो मोठा फटका. नक्कीच षटकाराच्या दिशेने पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहिला हार्दिकच्या बॅटीतनं. नक्कीच षटकाराच्या दिशेने आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. दरम्यान पुन्हा एकदा प्रशांत याच्यावरती हल्ला करताना पाहायला भेटलाय हार्दिक. मात्र सुरेख चेंडू एक तेरी एक मेरी. मात्र प्रशांत कमबॅक करताना पाहायला भेटला या चेंडूवरती. दरम्यान पुन्हा सज्ज होताना पाहायला भेटतोय प्रशांत. हार्दिक लोअर फुटका चेंडू निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळल्या. चांगला कमबॅक केलाय मोदलपाडा संघाने. जकडून ठेवले 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. एक गडीच्या मोबाईल 29 धावा. हार्दिक मात्र दटून खेळतोय 8 चेंडू मध्ये 16 धावांवरती. स्ट्राईकला प्रीतम आहेत. प्रीतम काय प्रकारे खेळी करेल त्याच्यानंतर या इनिंग नंतर आपण बघूया. माऊली तलवपाडा वर्सेस आई जीवदानी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेचच मंचावरती यायचं आहे. टॉस बॉक्सच्या दिशेने गोलंदाजी मार्गावरती प्रकाश. दरम्यान पुन्हा सज्ज होताना पाहायला भेटतोय. आता मात्र पंचांच्याकडे दाद मान्य करून LPW आउट
घोषित होतो. या ठिकाणी प्रीतम याच्या खेळीला पूर्ण विराम लागताना पाहायला भेटतोय. प्रकाश चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा प्रीतम याला बाद करून त्याची जागा भरून घेण्यासाठी जाते ते स्वरूप गावदी वैतीपडा संघाकडनं. सरळ दिशेने खेळून काढल्या चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा कोणता प्रयत्न होता का पाहायचा. पैकी मात्र थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा पुरेपूर फायदा उचलल्या स्वरूप याने. हार्दिक ही जोडी मैदानात पाहायला भेटते. हार्दिक मेहर स्वरूप मेहर जोडी मैदानात आपण पाहतोय. पुन्हा प्रकाश थोडसा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना एकदा बघायचं आहे इजा नाही झाली आहे कुठली. सरळ दिशेने खेळला होता मात्र बॅटरच्याच समोर लागलाय चेंडू. हार्दिक याच्या खांद्याला चेंडू लागलाय. फटका तर छान होता. पायाखालचा चेंडू सरळ खेळला होता. नक्कीच हार्दिक याने खाली मान अगोदरच घातली होती त्या कारणास्तव त्याला चेंडू काही समजला नाही. मात्र नक्कीच चेंडूवरती जर नजर असती तर ह्या सरळ दिशेने निघून गेला असता. त्याचे स्वरूप चांगली फलंदाजी करताना पाहायला भेटत. त्यांचे वडील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शांताराम आपल्याला पाहायला भेटतात. आपल्या मुलाची चांगली कामगिरी करताना ते सुद्धा खुश असतील. मात्र हार्दिक याचा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा आणि ते झेल धरतीला दान केलाय. मात्र एका धावावर समाधान मानावं लागतोय. मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बाळगला होता परंतु ते करण्याच्या नादामध्ये इकडे गडी बाद झाला असता तो म्हणजे हार्दिक. चेंडू वर गेला होता. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला भेटली आणि झेल धरतीला दान केलाय. धावसंख्येचा विचार केला तर मात्र 33 या धावसंख्येवरती चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय चौथ्या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रकाश सज्ज होताना पुन्हा एकदा स्वरूपसाठी टॉस चेंडू सरळच्या दिशेने खेळून काढल्या. चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्याचा कोणता प्रयत्न होता का नाही पाहायचा. एका धावावर समाधान. एक तेरी एक मेरी. नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटली. चांगलं कमबॅक करताना प्रकाश चांगली गोलंदाजी हाताळतोय. 5 धावांवर जखडून ठेवला. या षटकामध्ये कुठलेही मोठे फटके घेण्याचा संधी उपलब्ध करून देत नाही आहे हार्दिक मात्र 17 धावांवरती खेळतोय. नजर बसली असेल चेंडूवरती परंतु या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय पाहायचं आहे. ब्लॉकआउट मध्ये खेळून काढलाय चेंडू. एक धाव यष्टीरक्षकच्या चुकीमुळे नक्कीच एक धाव पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडीच्या मोबदल्यात 35 या धावसंख्येवरती पोहोचतोय त्रिशिका 11 आई गावदेवी वैतीपडा संघ. कॅमेरामॅन रोहित हॉकी टॉकी हातात घ्यायचे.
चला गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज रवी चव्हाण आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान सज्ज होताना पुन्हा एकदा फलंदाज हार्दिक. काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या 6 चेंडू शिल्लक वयाच्या 6 चेंडू मध्ये काय घडतंय. हार्दिक मात्र थोडीशी चुकी करताना पाहायला भेटली. हार्दिक सुद्धा थोडस विकेट सेटरप्राईज करताना पाहायला भेटला. त्याची जागा भरून घेण्यासाठी जात आहेत ते ऋषी वैतीपाडा संघाकडनं. दरम्यान पुन्हा आपण पाहतोय स्वरूप मात्र टफ फाईट करताना पाहायला भेटतात. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क जर चांगला होतोय पण सीमारेषे पार होते का पायाचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका प्रकाश झेलच्या खाली आणि प्रकाश झेल कधी सोडत नाही आपल्याला माहिती आहे. चांगली केली करतायत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं प्रकाशाच्या मार्फत. पण गोलंदाज पाहतो तर आपण रवी आणि चांगली गोलंदाजी हाताळली आहे. त्याची जागे जात आहे ते निखिल. तर पाहायला भेटत निखिल याचे सुद्धा वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच निखिल जाताना पाहायला भेटतात. निखिल यांचे वडील नितीन मेहर हे सुद्धा उपस्थित आहेत त्याची मॅच बघण्यासाठी. दरम्यान पुढील चेंडू शॉर्टर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न निखिल मात्र थोडासा फसला आणि चेंडू निघून गेला. नक्कीच चांगली डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला भेटली. चांगला शॉर्टर चेंडू होता पूल केला असता नक्कीच चौकार किंवा षटकार याचा रिझल्ट आला असता पण असं काही घडलं नाही. त्या ठिकाणी चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटलाय तो म्हणजेच मोदलपाडा संघ. ऋषी सज्ज होताना रवी याच्या चेंडूवरती चौथा चेंडू असेल. लेगच्या दिशेने खेळून काढला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. गडी बाद रनआउटच्या रूपामध्ये निखिल याला बाद होणं. बाईच्या रूपामध्ये एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटली. ऑफ स्टंपच्या वरून चेंडू निघून गेलेला आहे. नक्कीच चांगली डिलिव्हरी असेल. निर्धाव चेंडू लेग बाईच्या रूपामध्ये ही धाव पूर्ण होताना पाहायला भेटली. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या षटकामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत. चेंडू खाली राहिला चेंडू निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी रवी याच्या मार्फत पाहायला भेटली मोदलपाडा संघाकडनं. कालच्या दिवसामध्ये नक्कीच पाहिला तर कनेर संघ हा पुढे गेलेला आहे मदन यांचा. आता नक्कीच आजच्या दिवसामध्ये कोणाला संधी मिळते पाहायचा यानंतरचा होणारा सामना मावली तलवपाडा आणि आई जीवदानी कसराली. चला संघाच्या संघनायकाने नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे. तर मात्र शॉर्टर चेंडू पूल केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का नाही पाहायचा आहे. एका धावावर समाधान होतो का दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि नक्कीच एका धावावर समाधान मानावं लागलं या ठिकाणी. धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 38 या धावसंख्येवरती पोहोचतोय. चला नाणेफेकीचा कौल होत आहे आता जीवदानी वर्सेस माऊली तलवपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती असेल की लवकरात लवकर आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचा आहे.
दरम्यान आपण पाहतोय धन्यवाद. नक्की युवा ग्रुप वाढीव या संघाकडून या टुर्नामेंटसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. विकी एन पाटील, देवेन एन पाटील कंपनी, धन्यवाद. तुमचं सहर्ष स्वागत, आभार. आणि स्क्रीनवरती पाहिलं तर नक्कीच एक फणसपाडा गावचे दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. विनोद किनी, जितेंद्र राऊत, कीर्ती कुमार आहे आणि निलेश सोलंकी. नक्कीच उद्याच्या दिवसामध्ये आपण त्यांना पाहू शकतो. हे चांगले व्यक्तिमत्व फणसपाडा गावात आपल्याला पाहायला भेटतात. जितेंद्र राऊतचा विचार केला तर अंडरमचा बादशाह वैतरणा फणसपाडामध्ये गाजवलेले मैदान आहेत. त्याने सलग डबल हॅट्रिक मारण्याचा त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे. 6 चेंडूमध्ये 6 गडी बाद केले आहेत त्यांनी. नक्कीच एक स्प्राईटची बाटली समोर त्याचा आनंद पुरेपूर लुटताना पाहायला भेटतात. आणि मैदानाची खासियत आहे त्याप्रमाणे हवेचा झोक आपण पाहतोय त्या दिशेने कुठल्या टायमाला कुठली वस्तू घेऊन बसायचं याचा पुरेपूर त्यांना अनुभव आहे. नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होताना मात्र खेळून काढले चेंडू सरळ येतोय. चेंडू एकदा निश्चित दुसऱ्या त्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बीट द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना 2 धावेने स्त्रीगणेश होताना टार्गेट पाहिलं तर 39 या धावसंख्येचा समोर असताना 2 धावा तर खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत मुदुरपाडा संघाने. जर पुढे चाल करायची असेल तर हे 2 निखिल गोलंदाजी मार्गावरती पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा सज्ज होताना निखिल मध्ये खेळून काढला चेंडू, एक धाव नक्कीच त्या ठिकाणी निर्धाव चेंडूशी सांगता होताना पाहायला भेटली. चांगली कमबॅक होताना पाहायला भेटतोय वैतीपाडा संघाकडनं. ते मोदलपाडा संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चांगली कामगिरी. त्या पहिला सामना आपण पाहिला, एक चेंडू एक धावीची आवश्यकता असताना एक चांगलं कमबॅक केलं होतं वाढीव संघानं. मात्र त्या ठिकाणी एक चेंडू एक धावेवरती मॅच नेऊन ठेवली होती. हा चेंडू 3ची गरज असताना चांगली गोलंदाजी हाताळली होती त्या ठिकाणी. मात्र आता मात्र पंचांचे हात दोन्ही हवेत. पंच वाईट चेंडूचा इशारा येताना पाहायला भेटतंय. दरम्यान अवांतर धावसंख्येत भर होताना 3 या धावसंख्येवरती पोहोचतोय. नक्कीच चेंडू खूप ऑफसाईडच्या बाहेर निघून जातोय पाहायला भेटला. दरम्यान पुन्हा एकदा निखिल याला हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि एक अवांतर धावसंख्येत सुद्धा भर होताना पाहायला भेटली. तर पुन्हा एकदा पाहायला भेटतोय काय घडतंय काय बिघडतंय. आतमध्ये येणारे चेंडू पंचांकडे दाद मागतात. दाद पेटाळून निर्धाव चेंडू चेंडू निघून जातोय शिरक्षकाच्या हातामध्ये. एक ऑफ कटर पाहायला भेटला. नक्कीच चांगली गोलंदाजी निखिल्याच्या मार्फत. फलंदाजाला कोणताही मोका देत नाही खेळण्याचा, जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा आहे.
मात्र पाहायचंय आता मात्र उंच लाभ केला चेंडू शतरक्ष जेलच्या खाली येतोय आणि मोठा फटका येतोय षटकार. या षटकाराने नक्कीच चांगल्या मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय माऊली आणि गावदेवी मोदलपाडा हा संघ. श्री गणेश मोदलपाडा नक्कीच कारण लाईन मध्ये संघ आहे त्या ठिकाणी कुठेतरी या ठिकाणी गफलत होताना पाहायला भेटते. वैतरणा विभागामधले मॅचेस आहेत दरम्यान चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 9 या धावसंख्येवरती पोहोचतोय श्री गणेश मोदलपाडा हा संघ. देखील पुन्हा सज्ज होताना 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटेल. मात्र सुरेख असा चेंडू आणि चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला भेटलं. हितेन होता त्या ठिकाणी हितेनच्या मार्फत हा झेल पाहायला भेटला आणि गडी बाद झालाय प्रशांत. शेवटचा चेंडू असेल निखिल याचा मार करेल तो प्रकाश आणि प्रकाश ही जोडी मैदानात दोन्ही प्रकाश आहेत. आपल्या संघासाठी किती प्रकाश पाडतायत ते पाहायला भेटेल. एक प्रकाश मस्कर आणि प्रकाश गोवारी अशी ही प्रकाश घाटाल आणि प्रकाश मस्कर ही जोडी मैदानात पाहायला भेटते. मात्र खेळून काढण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडू शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला भेटला. धावसंख्या 1च्या शतकाच्या समाप्तीनंतर एक गडीच्या मोबदल्यात 9 या धावसंख्येवरती पाहायला भेटली. अजूनही 30 धावेचं आव्हान आहे. चेंडू शिल्लक आहे 24 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा 24 चेंडू शिल्लक. पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय येणाऱ्या चेंडूवरती समजेल. गोलंदाजी मार्गावरती स्वरूप येताना पाहायला भेटलंय. चांगली खेळी केली होती स्वरूपने मात्र चांगलं गोलंदाजी हाताळावी लागेल. पाहायचं स्वरूप सज्ज होताना निखिल त्यानंतर लगेच स्वरूप नक्कीच दोन्ही चुलत भाऊ आपल्याला पाहायला भेटत आहेत या मॅच मध्ये. त्या दरम्यान आपण पाहू लगेच विशाल आहेत सुद्धा त्यांचेच बंधू पाहायला भेटतील. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना ₹100 पहिला चेंडू प्रकाशसाठी काढल्या. चेंडू चांगला क्षेत्ररक्षण हार्दिक याच्या मार्फत पाहायला भेटलं. नक्कीच एका धावावर समाधान मानावं लागला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 10 या धावसंख्येवरती डबल फिगर मध्ये जाताना पाहायला भेटली. 2 या धावसंख्या पाहायला गेलं तर 10 या धावसंख्येवरती पोहोचतोय. दरम्यान मोदलपाडा हा संघ टार्गेटचा विचार केला तर 39 धावेचं आव्हान समोर आहे. आता 23 चेंडू आणि अजूनही 29 धावेचे आव्हान आहे. शॉर्टर चेंडू पुल केला. चेंडू लेग एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न आणि चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार येतो या ठिकाणी. मोठा फटका येताना पाहायला भेटलाय. प्रकाश घाटाल याच्या मार्फत चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या धावसंख्येवरती. आता कुठेतरी समीकरण बदललेलं आहे ते म्हणजेच मोदलपाडा संघाचं. आता नक्कीच माइंड सेट असेल की एका दुक्का या धावसंख्या जमा करून नक्कीच स्कोर बोर्ड या ठिकाणी हलत ठेवावं लागेल जर विजयाच्या दिशेने जायचं असेल तर.
मात्र सुरेख फटका, सुरेख फटका, सुरेख फटका, बॅक टू बॅक मोठा फटका येतोय. एक चौकार, एक षटकार. या षटकामध्ये तब्बल 11 धावा जमवल्यात. स्वरूप याच्या गोलंदाजी मार्गावरती नक्कीच धावसंख्या 20 वरती पोहोचतोय. मोदलपाडा संघ 21-19 समीकरण आलंय. मॅच होती कुठे, आली कुठे. पायाच्या चांगली फलंदाजी होताना मोदलपाडा संघाकडनं पाहायला भेटले. नक्कीच गोलंदाजीच्या जोरावरती जकडून ठेवलं होतं वैतीपाडा संघाला. आता मात्र फलंदाजी ज्याप्रमाणे करतायत नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला भेटते. पुढील चेंडू स्वरूप याचा पुन्हा एकदा त्या दिशेने खेळू काढला. चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक हर्ष येताना झेलच्या खाली आणि झेल बाद होतोय. मोठा आदरा पुन्हा एकदा दुसरा मोठा आदरा बसतोय मोदलपाडा संघाला. त्याची जागा भरून घेण्यासाठी कोण येत्या पाहायचं आहे. प्रशांत प्रकाश घाटाल हा बाद होऊन नक्कीच 4 चेंडू मध्ये 10 धावेचं योगदान. एक चांगली खेळी, एक षटकार, एक चौकार, एक चांगलं कमबॅक करताना पाहायला भेटलाय स्वरूप याच्या गोलंदाजी मार्गावरती. आणि समीकरण पाहिलं तर 20 आणि 19 आहे. 19-20, 19-20 आपण सांगतो तीच 19-20 या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच आपण पाहतोय. थोड्या अगोदर आपण फणसपाडची मोठी माणसं सुद्धा बघितली या स्क्रीनवरती की संध्याकाळच्या सत्रामध्ये अजून मोठी माणसं आपल्याला पाहायला भेटतील. जसं जसं दिवस मावलेल तसं तसं प्रेक्षक या ठिकाणी वाढत जातील. एक चांगले चांगले नवीन नवीन चेहरे आपल्याला पाहायला भेटतील. त्यात काय हरकत नाहीये, कारण लाईव्ह डीबीएन असल्या कारणाने एक चांगलं नेटवर्किंग आपल्याला पाहायला भेटतोय त्या डीबीएनच्या लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान चेंडूचा खेळ पाहिला तर नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटले. स्वरूप कमबॅक करताना पाहायला भेटतंय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 20, अजूनही 19/19. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. छोटा चेंडू सरळ खेळण्याचा प्रयत्न, परंतु 30 सर्कलमध्ये पुन्हा एकदा ही ते स्क्रीन मध्ये येताना पाहायला भेटलाय. दुसरा झेल त्याच्या मार्फत गावदेवी वैतीपाडा संघासाठी झेल टिपताना आपल्याला पाहायला भेटतंय. मोठा आदरा पुन्हा एकदा पाहतोय तर भोपला न फोडता रोशन बाद होऊन तमूत परतोय. राकेश गोवारी नक्कीच चेहऱ्यावरती पाहिलं तर नक्कीच हास्य आपण पाहतोय. राकेश डबल खुशी आहे त्याला या महिन्यामध्ये. नक्कीच आपण पाहतोय राकेश. मगाशीच आपण बोललो होतो, त्यांना कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा केलं होतं. एका लग्न बंधनामध्ये अटकणार आहेत. हीच मोदलपाडा गावाला एक चांगलीच मोठी पार्टी असेल त्याच्या मार्फत. दरम्यान मॅचच्या दिशेने येऊया. पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय नैतिक. वैतीपाडा संघाकडनं पाहतोय तर लहान लहान खेळाडूंना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. नैतिक आपण पाहतोय नैतिक याला गावदेवी वैतीपाडा या संघाकडनं खेळण्याची संधी नैतिक याला भेटते. दरम्यान वैयक्तिक पहिलं षटक असेल, संघातलं तिसरं षटक असेल. 18 चेंडू आणि 19 धावेचं आव्हान समोर आहे. जास्तीत जास्त चेंडू डॉट हाताळावे लागतील. जर या गेम मध्ये तुम्हाला बनून राहायचं असेल तर नक्कीच चेंडू जेवढे डॉट येतील तेवढं तुम्ही कमी गेम मध्ये येणार. ज्याप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं 6 चेंडू 3 धावेची आवश्यकता असताना सलग 3 चेंडू डॉट हाताळले होते. 3 चेंडू 3ची मॅच आणि ती मॅच काढली ती म्हणजेच मोदलपाडा संघाने. दरम्यान नैतिक पुन्हा सज्ज होताना 45 जर्सी परिधान केलाय. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. याचप्रमाणे चेंडू हाताळावे लागतील. निर्धाव चेंडू जेवढे येतील तेवढे तुम्ही मॅचच्या दिशेने लवकर विजयाच्या दिशेने वाटचाल करणार. गावदेवी वैतीपाडा आणि मोदलपाडा संघ नक्कीच एक मजबूत संघ आहे. प्रकाश जिथपर्यंत आहे तिथपर्यंत संघाला आशा आहेत, कारण ज्याप्रमाणे प्रकाश याच्या बॅटमध्ये जो जोर आहे, ज्या खांद्यामध्ये जोर आहे, तो नक्कीच चेंडू षटकाराच्या दिशेने बाहेर टाकू शकतोय. पण त्याप्रमाणे चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला पाहिजे.
तो संपर्क होतो का नाही पायाचा या येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती नैतिक याच्या. मात्र ज्याप्रमाणे मी सांगितलं होतं त्याप्रमाणे नक्कीच खांद्यामध्ये जोर आहे. त्या खांद्याच्या जोरावरती नक्कीच हा षटकार येताना पायाला भेटलाय. ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं आधीच की त्याच्या खांद्यामध्ये जर चेंडूचा ना बॉलचा जर संपर्क व्यवस्थित झाला तर षटकाराच्या दिशेने चेंडू पायाला भेटेल. नैतिक कुठेतरी चुकी करताना चेंडू नक्कीच त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू त्याला पाठवून दिले षटकाराच्या दिशेने. धावसंख्या 6 ने पुढे सरकताना 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. आता मात्र नैतिक कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा सज्ज होताना प्रकाश लेगच्या दिशेने खेळून काढण्याचा प्रयत्न असा बल टाळतोय. पंचांचे हात दोन्ही हवेत. वाईट चेंडू घोषित होताना पाहायला भेटतोय. अवंतर धावसंख्येत भर होताना 27 या धावसंख्येवरती पोहोचतोय. आता मात्र मोदलपाडा संघाला विजयासाठी 16 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता. काय घडतंय काय बिघडतंय प्रत्यक्ष बघूया आपण डीबीएन लाईव्हच्या मार्फत. च्या दिवसामध्ये सलग दुसरा दिवस ब गटाचा आपण पाहतोय. दरम्यान पुढील चेंडू नैतिक याचा आता मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटला होता. मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने पाहायला भेटाय गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. चेंडू वारंवार वाईड हाताळले जात आहेत. वाईडच्या जोरावरती मोदलपाडा संघ मजबूत स्थितीमध्ये येतोय आणि गावदेवी संघ बॅकफुटला पाहायला भेटतो म्हणजेच वैतीपाडा संघ. पुन्हा एकदा सज्ज होताना नैतिक अजून अनुभव घ्यायचा बाकी आहे कारण अजून युवा खेळाडू आहे. अजून शिकणं गरजेचं आहे. ही शिकण्यासाठी मॅच असते. काही आपण असतो कितीही मोठे झाले तर नक्कीच आपण पहिला कोणतंही कार्य पहिला शिकण्याचं करायचं नंतर शिकवायचं. खरोखर नैतिकला हा शिकण्याचा मौका आहे. खरोखरच दरम्यान अनुभव घेणं गरजेचं आहे. चुकी केल्याशिवाय माणूस घडत नाही. त्याचप्रमाणे नैतिकला सुद्धा ह्या चुक्या गेल्यावर आपला बघेल कुठल्या प्रकारे आपले चेंडू हाताळले होते त्याच्यावरती शिकणं गरजेचं आहे. नैतिक दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होताना चांगली गोलंदाजी हाताळेल ह्यात काही शंका नाही. नैतिक मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू एकदा पूर्ण दुसऱ्या धावा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होत नाही. एका धावावर पुन्हा एकदा समाधान बांधावा लागतो मोदलपाडा संघाला. धावसंख्येचा विचार केला तर 29 या धावसंख्येवरती पोहोचतोय. 14 चेंडू आणि अजूनही 10 धावेची आवश्यकता विजयासाठी. पाहायला गेलं तर नक्कीच आपण पाहतोय मोदलपाडा संघ एक मजबूत स्थितीमध्ये आहे. राकेश गोवारी या ठिकाणी आता सज्ज होताना पहिल्या चेंडूचा मला वाटतं सामना करेल तो म्हणजे नैतिक याच्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय तो म्हणजेच मोदलपाडा हा संघ. 5वा चेंडू टॉटर चेंडूची पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. एक धाव नक्कीच पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न प्रकाश अतिघाई संकटात नाही मात्र थोडस थांबवलं गेलं राकेश याच्या मार्फत. नक्कीच जर ही धाव घेण्याचा मनसुबा बाळगला असताना तर प्रकाशाला बांधून तंबूत परतावं लागलं असतं. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी हार्दिक याच्या मार्फत पाहायला भेटलं. तर मात्र नैतिक कमबॅक करताना पाहायला भेटतोय. नक्कीच एका धावावर समाधान. धावसंख्येचा विचार केला तर 30 या धावसंख्येवरती पोहोचतोय. अजूनही 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडूवरती 9 धावेची आवश्यकता विजयासाठी. ज्याप्रमाणे गावदेवी वैतीपाडा संघाला रोखलं होतं मोदलपाडा संघाने त्याप्रमाणे जर गोलंदाजी हाताळली तर नक्कीच कुठेतरी विजयाच्या वाटचालीवर पोहोचेल गावदेवी वैतीपाडा संघ. आता मात्र ज्याप्रमाणे हीच गोलंदाजी जो पहिला चेंडू हाताळला होता तोच शेवटचा चेंडू हाताळला नैतिकाच्या मार्फत. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 30 या धावसंख्येवरती पाहायला भेटतोय. आता 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता. कोण गोलंदाजी मार्गावरती येतोय पाहायचा आहे. तिथपर्यंत घेऊ एक छोटासा ब्रेक. धन्यवाद. पाहिलं स्क्रीनवरती आता जस्ट आमची नजर गेली. जितेश गावड त्या ठिकाणी उभा आहे. नक्कीच एक चांगलं व्यक्तिमत्व फणसपाडा गावात पाहायला भेटतंय. त्यानंतर आपण पाहतोय तर सुरेख असं फलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटली मोदलपाडा संघाकडनं. दरम्यान 12 चेंडू शिल्लक आहेत. जितेशाचं नाव घेतलं नक्कीच गाडीला किक मारून पळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय जितेशाला.
गोलंदाजी मार्गावरती. मात्र उंच चेंडू, क्षेत्ररक्षक हार्दिक झेलच्या खाली आणि झेल बाद होतोय. राकेश बाद होऊन तंबूत परततोय. चांगली गोलंदाजी पाहायला भेटते प्रथमेश याच्या मार्फत. चांगली गोलंदाजी हाताळली तर नक्कीच कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये येईल. पुन्हा गावदेवी वैतीपाडा संघ पाहायला भेटेल. डावखुरी हाताचा गोलंदाज पाहायला भेटतोय प्रथमेश. 11 चेंडू आणि 9 धावेचं समीकरण समोर असताना पहिल्या चेंडूवरती जर गडी बाद होतोय, येणारे 5 चेंडू आहेत चौथ्या षटकातील. 5 चेंडू मध्ये काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच प्रकाश काहीतरी कानमंत्र देत असेल संदेश घाटाल्याला. मात्र कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय मोदलपाडा संघाला. ज्याप्रमाणे आपण एकी दुहेरी धावेने धावसंख्या फलक चालवत राहिला तर मोठे फटके खेळण्याच्या नादात राकेश बाद झाला. पण आता बघायचंय येणाऱ्या चेंडूवरती काय घडतंय. पुन्हा प्रथमेश सज्ज होताना फ्लॉर चेंडू पूल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला भेटतंय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळल्यात. मात्र कुठेतरी कमबॅक करतोय का पाहायचा वैतीपाडा संघ. मात्र उंच लाभ केला चेंडू येतोय षटकार याच्या दिशेने. शॉर्टर चेंडू पूल केलाय. पूल पॉवरफुल येतोय षटकार. षटकारानेशी नक्कीच मजबूत स्थितीमध्ये आता मात्र जातोय मोदलपाडा संघ. येणाऱ्या चेंडूवरती 3 धावेचे आव्हान असेल समोर. बायचा 3 धावे कशा प्रकारे पार करतोय. तीन चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता चौथ्या षटकामध्ये. अजूनही 1 षटक हातामध्ये आहे परंतु यो षटक आपण पकडून चालूया. तरी कसा फटका. अरे 3 धावेची आवश्यकता असल्या कारणाने लगेच बाळा दुसऱ्या षटकामध्ये जाणं गरजेचं सुद्धा नाही असा प्रकाश मनसुबा आहे. तर नक्कीच या ठिकाणी मोदलपाडा संघाचे खेळाडू सांगतायत की याच ओव्हरमध्ये फिनिश करा. 5वी ओव्हर सुद्धा आली नाही पाहिजे. आता 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. बघा विनिंग शॉट षटकाराने चौकारा येतोय का पायाचा आहे. उंच मारलाय चेंडू पायाचा. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय आणि षटकार येतोय. षटकारानेची धावसंख्या पुढे सरकताना विजयी होतोय मोदलपाडा संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे कौतुक. आपण या ठिकाणी येऊन एक चांगला खेळ केला त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तिथपर्यंत घेऊ एक छोटासा ब्रेक. तिथनंतर ऐकू आपण सुमधुर आवाज आदरणीय मान्य श्री परेशजी सर यांचा.